नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भिवंडीत सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ वकिलांकडून इन्कलाब जिंदाबादचे नारे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक तरुणींचे क्रांती चौकात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन. अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पुण्याच्या नारायण गावात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर जुन्नर पोलिसांची कारवाई. 24,64,000चा मुद्देमाल जप्त, 18 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळच्या कोलाम पोड परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जालन्यातील गरसावंगीमधील घोणसी बुद्रुक दलित वस्तीतील पाणी पुरवठा बंद. रिपब्लिकन पार्टीचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन. ग्रामसेवकावर कारवाईची मागणी. शिवतर येथे सातारा पोलिसांची धडक कारवाईत 1,98,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. भिवंडीच्या शहापूर ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. भातसा नदीची पाणी पातळी वाढ. हवामान विभागाचे 24 तासांसाठी येलो अलर्ट. साताऱ्यातल्या भांबवली वजराई धबधबा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फेसाळलाय. शुभ्र पांढऱ्या फेसाळनं नटलेलं त्याचं पर्यटकांना पुरळ झालं. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. परशुराम घाटातील सवतसडा धबधबा ओसंडला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.